आपण ज्यावेळेस सेटिंग करतो नागर त्यावेळेस ट्रॅक्टरला लावतो, हा पंप ज्यावेळेस लावल्यानंतर आपल्याला याचा जो असते याचा थोडासा वाक पाहिजे, याला हा जो अँगल दिला असला पाहिजे. तर अँगल देत असताना ज्यावेळेस नागर थोडा उचलून घ्या, तुम्ही बघू शकता नागर जेव्हा उचलला आता पूर्ण उचलून घ्या. इथून मागून दाखवा. ही जी टी आहे दिसते तुम्हाला, ही टी सरळ पाहिजे. आता दिसते तुम्हाला एकदम सरळ दिसते. इकडून जर ही वाकली असली तरी नागर एक साईडनं उडेल किंवा एक साईडनं माती जास्ती फेकेल. ही टी खालून बघत असताना ही सरळ पाहिजे. हे सरळ कधी होईल? हत्ते सरळ असले तर होईल, ठीक आहे ना. आणि हा दोन्ही साईडनं जे आहे हा वाक दिलेला, हा वाक म्हणजे सारखा पाहिजे. आता बघा, आता बघू शकता हा वाक जो आहे, हा वाकडा जो आहे हा दोन्ही सारखाच पाहिजे. पलटी करा. बरोबर. हा असा वाकडा, हा इकून वाकडा, दोन्ही सारख्या साईडनं वाकडे असले तरच हा नागर लागेल. हा समजू शकता. म्हणजे याचा जर विचार केला तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 थ्रेड, खाली 9 थ्रेड दिले आहेत, तिकून खाली 9 थ्रेड पाहिजे. अशा पद्धतीने याला सेट करायचा. आणि हे दोन्ही हत्ते, हा हत्ता आणि हा हत्ता सारखा पाहिजे तरच हा नागर सरळ लागेल, ठीक आहे. अशा पद्धतीने याची सेटिंग करायची. आणि हा कुशा जो आवेत असते, हा कुशा बघू शकता तुम्ही, मी दाखवतो इकडून. हा कुशा 3 बोटं तुमचा बाहेर असला पाहिजे मिनिमम, आणि सगळे 3 बोटं असले पाहिजे जेणेकरून हा प्रॉपर एकसारखा घुसेल. आणि ज्यावेळेस हे प्रॉपर सेटिंग झाली आहे का, हा हळूहळू नागर खाली घ्या. घ्या खाली, ग्राउंडला चिपकू द्या. बस थांबून जा. आता बघा दोघांची गॅप सेम आहे. थोडा खाली घ्या, एकदम मायन्यूटली. बघा हा पूर्ण ग्राउंडला लागला. त्याच्यानंतर वरती घ्या, पलटी करा. हा पलटी केला. आता हळूहळू खाली घ्या. बघा बस बघा हा दोन्ही साईडनं सारखाच लागलेला आहे. त्या ठिकाणी दोन्ही साईडनं हा सारखीच माती फेकेल. जर हा हत्ता जरी हा जो हत्ता दिलेला आहे, हा हत्ता खालीवरती जरी असला तरी प्रॉब्लेम होईल, ठीक आहे. जर हे हत्ते सरळ दिले आहे तरी पण लागण्यासाठी जर प्रॉब्लेम जाते तर ही ॲडजस्टमेंट ही इच्यातून करावी लागते आपल्याला, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सेटिंग आहे. धन्यवाद.